जय भारत विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच सरांनी परिचय करून देताना सांगितलं की मी तुम्हाला करिअर मार्गदर्शन करणार आहे आणि तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, आमचं हे 10वीचं वर्ष, आम्हाला आमच्या अभ्यासाचं पडलंय आणि हे काय सर घेऊन आलेत करिअर मार्गदर्शन, म्हणजे आज आम्हाला आमचं पोट भरायचं पडलंय आणि सर घेऊन आलेत तर स्वीट डिश. पण नुसतं स्वीट डिश घेऊन चालेल का? आम्हाला पोट कसं भरायचं ते कळायला पाहिजे आधी. म्हणजेच अभ्यास कसा करायचा, अभ्यास कोणता करायचा तेच आम्हाला माहीत नाही आणि तुम्ही आले आपलं सांगायला करिअर मार्गदर्शन. अहो, पहिले 10वी तर पूर्ण होऊ द्या, मग आपण पाहूया आपल्या करिअरविषयी. घाबरू नका मित्रांनो. तुमच्यासोबत होतंय कसं, तुम्ही घरी असलात की आई म्हणते, ए यंदा 10वीचं वर्ष आहे ना, चल अभ्यास कर, ठेवतो मोबाईल बाजूला. बाहेर खेळायला गेलोत तर लगेच शेजारच्या काकू शेजारचे काका लगेच म्हणतात, ए तुझं 10वी-12वीचं वर्ष आहे ना, काय खेळतोयस, चल बरं अभ्यास कर, महत्त्वाचं वर्ष आहे हे. आणि शाळा महाविद्यालयामध्ये सर लगेच म्हणतात, मित्रांनो हे आपलं करिअरचं वर्ष आहे, महत्त्वाचं वर्ष आहे, अभ्यासाकडे विशेष लक्ष द्या बरं. मग आता मला सांगा, ना घरी ना दारी सगळीकडे आम्हाला सुखाने जगता येत नाही आणि तुम्ही आपलं घेऊन आलात करिअर मार्गदर्शन. सांगा बरं आम्ही करायचं तरी काय? मित्रांनो, घाबरून जाऊ नका. स्मार्ट अभ्यास किंवा अभ्यासाचा अभ्यास माहिती आहे का तुम्हाला? नाही ना? चला तर मग पुढील काही मिनिटांमध्ये आपण पाहूयात अभ्यासाचा अभ्यास म्हणजे काय. याचा अर्थ आहे, परीक्षेत कुणाला 35% पडतात तर कुणाला 95% पडतात. मला सांगा मित्रांनो, अभ्यासक्रम सर्वांना सारखा, परीक्षेचा पेपर सर्वांना सारखा, शिकवणारे सर आणि मॅडमसुद्धा तेच असतात, मग एकाला 35% आणि एकाला 95% असे का बरं पडतात? कारण त्याचं उत्तर आहे प्रत्येकाच्या मेंदूची कॅपॅसिटी. श्रवण क्षमता किती आहे, आकलन क्षमता किती आहे आणि त्याला परीक्षेमध्ये लिहिता किती येतं त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. असंच ना मित्रांनो, एका संशोधनामध्ये असं आढळलं की आइन्स्टाईनच्या मृत्यूनंतर त्यांच्या मेंदूचा भाग अभ्यास केला गेला, तेव्हा लक्षात आलं की त्यांचा मेंदू फक्त 12.8%च वापरण्यात आला होता. म्हणजे 100% मेंदूपैकी फक्त 12.8% मेंदू वापरला गेला आइन्स्टाईनचा. मग आपला मेंदू किती वापरला जातो बरं? तर सर्वसाधारणपणे 10 ते 13%च मेंदू वापरला जातो आणि बाकीचं काय होतं तर बाकीच्याशी आपला संबंध नसतो असे आपण म्हणतो. पण स्पर्धेच्या युगात अभ्यास तर करावाच लागेल. जगात आपला नंबर चांगला यायलाच पाहिजे, याची काळजी आपण नाही करणार तर कोण करणार? मित्रांनो, टेन्शन सोडा, लक्ष द्या. आपल्याला इयत्ता 9वीपर्यंत परीक्षेला जायला कोणी सोडवायला आलं होतं का? नाही ना, कारण कोणी सोडवायला येत नाही नियमित असल्याकारणाने. पण 10वी किंवा 12वी असलं की आपल्याला सोडायला येतात आपले पालक. बरेच जण ऑटो रिक्षामध्ये अभ्यास करतात तर पालकांच्या मागे बसून 2 व्हीलरवर पुस्तकं हातात धरून अभ्यास करत असतात. अगदी परीक्षा हॉलमध्ये पोहोचेपर्यंत आपला अभ्यास सुरू असतो आणि मग शेवटी सरच म्हणतात त्या परीक्षा हॉलमधले की अरे मित्रांनो बस करा आता अभ्यास, परीक्षेची वेळ झाली आहे. आणि तेव्हा आपण थांबतो वाचन करण्याचं आणि लगेच सुरुवात करतो लिहिण्यासाठी. पण मित्रांनो, ही पद्धत चुकीची आहे. त्यासाठी काय करावं लागेल? प्रश्नपत्रिका हातात आली की मग वाटतं की हे तर मी आत्ताच वाचलं, यस हे मी कालच वाचलेलं आहे. पण नेमकं होतं काय तुमच्यासोबत की सुरुवातीचं काय लिहायचं तेच मुळात आठवत नाही आणि मग सगळी गोची होते. बरोबर ना? असंच होतं ना सगळ्यांच्या सोबत. काही मित्रांना 1 प्रश्न आठवतो, काही मित्रांना 2 प्रश्न आठवतात तर काही मित्रांना काहीच आठवत नाही. असं का बरं होतं? ह्याचं कारण आहे मेमरी टेक्निक. आपली मेमरी किती शार्प आहे, आपण त्या मेमरीचा कशा पद्धतीने वापर करतो याच्यावर सगळ्या गोष्टी निर्भर करतात. अभ्यास करणारे विद्यार्थी 2 पद्धतीचे असतात. 1, TV पाहत किंवा मोबाईल पाहत अभ्यास करायचा. TV पाहताना मोबाईल पाहताना जर आईने टोकलंच तर मग TV मोबाईल बंद करायचा, पुस्तक घ्यायचं, भराभर 20-25 पानं वाचायचे आणि अर्धा पाऊण तास अभ्यास झाला की मग आईलाही वाटते चला बुवा लेकराने अभ्यास केलं. आणि दुसऱ्या पद्धतीचे विद्यार्थी, ते विद्यार्थी काय करतात? ते विद्यार्थी असतात घोकंपट्टी करणारे. जसे की टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर अ क्लोज्ड सरफेस इज इक्वल टू द अल्जेब्रिक सम ऑफ द इलेक्ट्रिक चार्जेस एनक्लोज्ड बाय दॅट सरफेस. बरं, यातला एकही शब्द विसरला तर पुढची गोचीच. आता परीक्षेत गेल्यावर आपण काय करत असतो? वाचत असतो का? नाही. फक्त लिहित असतो का? तेही नाही. तिथं करत असतो आपण आठवणे आणि मग लिहिणे. पण आठवण्याची प्रक्रिया तर आपण कधी प्रॅक्टिसमध्ये केलीच नाही. लक्षात आलं?
आपण एक सोपं उदाहरण पाहू. आपण सगळेजण घरी झाडतोच ना. अरे हसायला काय झालं, मी पण झाडतो माझ्या घरी. झाडत असताना आपण नेमकं करतो काय, उजव्या हाताने झाडतो आणि डाव्या हातामध्ये सुपली धरून केर उजव्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न करतो. पण समजा हे जर उलटं केलं, आपल्या उजव्या हाताला जखम झाली, मार लागला, तर आपण काय करण्याचा प्रयत्न करतो, डाव्या हाताने झाडणे आणि उजव्या हातामध्ये सुपली धरून केर उचलण्याचा प्रयत्न करणे. पण हे जमतं का सगळ्यांना? नाही जमत. का बरं? कारण आपल्या डाव्या हाताला झाडण्याची प्रॅक्टिस नाही. जन्मापासूनच आपण उजव्या हाताने झाडत आलेलो आहोत, म्हणून आपल्या उजव्या हाताला झाडण्याची प्रॅक्टिस झाली. पण डाव्या हाताला आपण ती प्रॅक्टिस दिलीच नाही, म्हणून डाव्या हाताने झाडणं अवघड जातं. आणि परीक्षेत मित्रांनो नेमकं असंच होतं. आपण फक्त वाचत असतो. आठवण्याची प्रक्रिया आपण प्रॅक्टिस करतच नाही आणि मग परीक्षेच्या 3 तासामध्ये मेंदूला आपल्या आठवण्याची प्रक्रिया जमत नाही आणि मग विद्यार्थ्याला पेपर लिहिण्यास उशीर होतो. आपल्या मेंदूमध्ये 11 कोटी न्यूरॉन्स असतात. या न्यूरॉन्सचा वापर आपण कशासाठी करतो, तर वाचन करणे आणि वाचलेली माहिती साठवून ठेवणे. पण ती साठवलेली माहिती बाहेर काढण्याचा आपण कधी प्रयत्नच करत नाहीत. आणि मग होतं काय, तर परीक्षेत आपल्याला आठवत नाही असं प्रत्येक जणांचं होतं. त्यासाठी काय करायला पाहिजे, समजा इतिहासातील वारसा स्थळांचा जर अभ्यास करायचा असेल, 6 वारसा स्थळ आहेत माहिती आहेत ना तुम्हाला. पण आपण काय करतो, पूर्ण 6 वारसा स्थळे वाचतो आणि भराभर लिहिण्याचा प्रयत्न करतो. मग कुणाला 1-2 आठवतात, कुणाला 4 आठवतात, तर कुणाची सिक्वेन्स बिघडते. त्यासाठी करायचं काय मित्रांनो, तर त्यासाठी समजा 1 तास अभ्यास करायचा आहे, तर सुरुवातीचे 20 ते 25 मिनिट पुस्तक काढून सरळ वाचन करायचं. नंतर पुस्तक बंद करायचं, डोळे मिटायचे, 10 मिनिटे त्याच्यावर मनन आणि चिंतन करायचं आणि त्याच्यानंतर पुढचे 15 मिनिटांमध्ये ते लिहून काढण्याचा प्रयत्न करायचा. मग पुन्हा एकदा पुस्तक उघडायचं आणि पाहायचं काय राहिलं आणि काय आठवायचं राहून गेलं होतं. त्याला पुन्हा एकदा वाचून आठवायचा प्रयत्न करायचा. नंतर मात्र पुस्तक बंद करून सुरुवातीपासनं पुन्हा एकदा लिहिण्याचा प्रयत्न करायचा आणि पहा पहिल्या उत्तरामध्ये आणि आत्ताच्या उत्तरामध्ये किती फरक आहे. नंतरची जी प्रॅक्टिस आपण केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 100% लिहिण्याचा सराव झालेला आहे. आणि अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर आपणही इतर विद्यार्थ्यांच्या पद्धतीने 90%पेक्षा जास्त मार्क सहज मिळवू शकतो. आहे ना सोपं? मग चला करूयात आपण याची प्रॅक्टिस. बऱ्याच मुलांची तक्रार असते की आम्हाला परीक्षेत वेळच पुरत नाही. कारण आठवून लिहिण्याचा जो गॅप असतो ना, तो गॅप 5 ते 7 मिनिटाचा असतो एका उत्तरासाठी. NITTTR भोपाळच्या संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की हा गॅप अनेक विद्यार्थ्यांमध्ये अनेक पद्धतीचा असतो. कुणाला 2 मिनिट, तर कुणाला 4 मिनिट, तर कुणाला 5 मिनिट. आणि एकंदरीत जर अभ्यास केला तर 3 तासामध्ये हा जो पॉज असतो आठवण्याचा तो साधारणतः 20 ते 25 मिनिटाचा असतो. ही जर प्रक्रिया आपल्याला थांबवायची असेल, पॉज प्रक्रिया कमी करायची असेल, म्हणजे लिहिण्याची स्पीड नक्कीच वाढणार आहे मित्रांनो. आणि मग अशा पद्धतीने जर तुम्ही लिखाण कार्य केलं तर तुमचं उत्तर अगदी टू द पॉईंट असेल आणि तुम्हाला हमखास पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. म्हणजे एका स्मार्ट पद्धतीने अभ्यास केल्यामुळे असे अनेक प्रकारचे फायदे आपल्याला परीक्षेत सहज दिसून येतात. बरं मित्रांनो, विज्ञान तंत्रज्ञानातील न्यूलँडचा अष्टक नियम हे जर कुणाला विचारलं तर सांगता येईल का? तुला सांगता येईल? तुला सांगता येईल बेटा? नाही. अरे हमखास विचारला जाणारा दरवर्षीचा हा प्रश्न, न्यूलँडचा अष्टक नियम. एका विद्यार्थ्याला झोपेतून उठवलं आणि विचारलं न्यूलँडचा अष्टक नियम सांग, तर तो म्हणतो कसा, आई शपथ सर मला काही माहिती नाही, न्यूलँड नावाचा आमच्या गावात कोणी विद्यार्थी पण नाही. आता जर असं म्हणू लागला तर कसं चालेल बरं अभ्यासामध्ये? पण मित्रांनो, तुम्हाला जरी झोपेतून उठवलं तर तुम्हाला न्यूलँडचा अष्टक नियम सांगता आला पाहिजे. पहा, मी त्याची मेमरी टेक्निक सांगण्याचा प्रयत्न करतो. मूलद्रव्याची चढत्या अनुभारांकाने मांडणी केल्यास पहिल्या मूलद्रव्याचे गुण हे 8व्या मूलद्रव्यासारखे असतात. झाले ना 2 मार्क्स. हे जवळपास 90% विद्यार्थ्यांना येतं, पण उदाहरण 10% सुद्धा विद्यार्थ्यांना येत नाही. मग करूयात 2 मिनिटात हे उदाहरण पाठ. चला माझ्या मागे म्हणा. हसली बेबी छान, नंतर ओ माय गॉड दात दिसले. फालतू हसू नका. आता सगळ्या इंग्रजी शब्दांची पहिली अक्षरं पाहिली तर आपले उदाहरण बनते. H फॉर हायड्रोजन, Li फॉर लिथियम, Be फॉर बेरिलियम, B फॉर बोरॉन, C फॉर कार्बन, N फॉर नायट्रोजन, O फॉर ऑक्सिजन,
एफ फ्लोरीन आणि Na सोडियम. पहा बरं तयार झाला की नाही न्यूलँडचा अष्टक नियम. आणि असे अनेक नियम तुम्ही सुद्धा तयार करू शकतात. एखादं वाक्य तयार करायचं, त्याचे पहिले किंवा शेवटचे अक्षर लक्षात ठेवायचे आणि तयार करायचं एखादं वाक्य. करू शकाल ना तुम्ही पण? आम्ही अशी 40 मेमरी टेक्निक उदाहरणं तयार केलेली आहेत. तुम्ही सुद्धा एखादं करून पहा, जमतं का तुम्हाला? ठीक आहे मित्रांनो, करिअर म्हणजे तुमची काय संकल्पना आहे सांगा बरं. तुम्ही दरवर्षी 365 दिवसांपैकी किती दिवस शाळा महाविद्यालयामध्ये जाता? सुट्टी बुट्टी सगळं पकडून 365 दिवसांपैकी किमान 210 दिवस आपण शाळे महाविद्यालयामध्ये जातो. आणि एका दिवसाचे 7 तास या पद्धतीने जर विचार केला तर वर्षभरात एकूण 1500 तास आपण शिक्षणासाठी खर्च करतो. बरं, आपण शाळेत जातो कशासाठी बरं? ज्ञान मिळवणे, लिहिता वाचता येणं एवढंच का? नाही, याच्याही पेक्षा पुढचं की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला उत्तम प्रकारचं करिअर मिळायला पाहिजे, पैसा मिळायला पाहिजे, नोकरी मिळायला पाहिजे, स्वयंरोजगार करता आला पाहिजे, आपली आर्थिक परिस्थिती सुधारायला पाहिजे. बरोबर ना? बाहेरच्या जगाचा जर विचार केला तर अगदी 4थीपासूनच करिअरचा विचार केला जातो. 4थी ते 7वी प्री फाउंडेशन, 7वी ते 9वी फाउंडेशन आणि 10वीची परीक्षा झाली की 11वी 12वीचं प्रिपरेशन. 11वीची परीक्षा होते न होते तोपर्यंत तुमचा 12वीचा अभ्यासक्रम झालेला असतो आणि 12वीचं पूर्ण 1 वर्ष आपण अभ्यास करतो तो JEE, CET, नीट अशा एंट्रन्स परीक्षेचा. मग का नाही मिळणार हमखास यश? पण मित्रांनो, आपलं तसं आहे का? नाही ना. मग नीट विचार करा. पण लक्षात ठेवा, मेडिकलच्या महाराष्ट्रात एकूण 4500 जागा आहेत. त्यात शासकीय फक्त 2200 जागा आहेत आणि बाकी खाजगी मेडिकल कॉलेजेसच्या, ज्याची वार्षिक फीस 30 ते 40 लक्ष रुपये आहे आणि ती सर्वसामान्यांना परवडणारी नाही. बरं, चांगल्या भविष्यासाठी फक्त UGच नाही तर PGसुद्धा आवश्यक असते. त्यामुळे मेडिकलमध्ये करिअरची सुरुवात ही वयाच्या 28व्या वर्षी होते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, 10वी नंतर 11वी 12वीमध्ये बायोलॉजी विषय निवडताना मॅथमॅटिक्सची सुद्धा जोड ठेवा. कारण पुढे करिअरमध्ये 90% जागा या मॅथमॅटिक्स बेस्ड असतात आणि केवळ 10% जागा या बायोलॉजी बेस्ड असतात आणि आपण स्वतःहून 90% जागा बंद करत असतो. ही चूक तुम्ही करू नका. आता दुसरं, इंजिनिअरिंगचा सोपा आणि राजमार्ग म्हणजे पॉलिटेक्निक. कारण इंजिनिअरिंग होण्यासाठी 10वीच्या नंतर 2 मार्ग मिळतात. एक आहे 11वी 12वी सायन्स करणे, त्याच्यानंतर CET, JEE, मेन्स, ॲडव्हान्स अशी एंट्रन्स एक्झाम देऊन इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवणे. इंजिनिअरिंगचे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर म्हणजेच फायनल इयर असे 10वी नंतर 2 + 4 म्हणजे 6 वर्षाचा कालावधी लागतो. आणि दुसरा मार्ग म्हणजे पॉलिटेक्निकचा. पॉलिटेक्निक फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर 3 वर्षामध्ये ज्युनियर इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर आणि त्याच्यानंतर कोणती एंट्रन्स एक्झाम न देता किंवा फर्स्ट इयर इंजिनिअरिंग करता डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं. म्हणजे सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर अशा 3 वर्षामध्ये तुमचं इंजिनिअरिंग कंप्लीट होतं. म्हणजेच 10वी नंतर 3 वर्ष पॉलिटेक्निक, 3 वर्ष इंजिनिअरिंग, 6 वर्षाचा कालावधी. दोन्ही मार्गाने 6च वर्ष लागतात. मग फरक काय आहे दोन्हीमध्ये? फरक 2 पद्धतीने, एक आर्थिक फरक आणि एक ज्ञानाचा फरक. आर्थिक फरक कशा पद्धतीने? तर 10वी नंतर 11वी 12वीला विद्यार्थी हमखास ट्यूशनला म्हणजेच शिकवणी क्लासेसला जातात आणि तिथे कोणताही प्रवर्ग असू द्या, ओपन कॅटेगरी असू द्या किंवा कास्ट कॅटेगरी असू द्या, तिथे शासकीय सवलती अजून तरी नाहीत आणि भविष्यातही या मिळणार नाहीत. पण जर पॉलिटेक्निकमध्ये गेलात तर प्रवर्गनिहाय त्याचं फी स्ट्रक्चर आहे आणि प्रत्येकाला शासकीय सुविधांचा लाभ घेता येतो. दुसरी बाजू, पॉलिटेक्निक फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर शासकीय सवलतीमध्ये अभ्यासक्रम आणि इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम फर्स्ट इयरपासून असल्या कारणाने आपल्याला डायरेक्ट सेकंड इयरमध्ये गेल्यानंतर बिलकुल अवघड जाणार नाही. कारण हे सगळं प्रॅक्टिकल तुम्ही आधीच केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एंट्रन्स एक्झामचा धोकासुद्धा नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण इंजिनियर्सने बनवलेल्या वस्तूंचा वापर करत असतो आणि जर काही कारणास्तव शिक्षण मध्येच थांबवावं लागलं तर पॉलिटेक्निक केल्या कारणाने आपल्याला ज्युनियर इंजिनियरची नोकरी हमखास मिळते. तर 12वी झाल्यानंतर मात्र सुशिक्षित बेकार असं सुंदर नाव आपल्यासमोर लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण विचार करा कोणत्या मार्गाने इंजिनियर व्हायचं. जर विद्यार्थ्याची परिस्थिती बेताची असेल
तर अगदी 19व्या वर्षीच त्याला नोकरीसुद्धा करता येते. कारण उद्योग समूहांमध्ये पदवीपेक्षा पदविकाधारक म्हणजेच डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांची मागणी जास्त असते. एक पदवीधारक इंजिनियर जर लागत असेल तर त्याच्याऐवजी 8 पदविकाधारक इंजिनियर्सची आवश्यकता असते. L&T, सिमेंट्स यासारख्या कंपन्या त्यांच्याकडे 3-4 वर्ष नोकरी केल्यास ऑन जॉब कंपनीतर्फे पदवीसाठी सुद्धा पाठवलं जातं. इंजिनिअरिंग करताना बऱ्याच विद्यार्थ्यांना धापसुद्धा लागते आणि बऱ्याच वेळेस एखाद वर्ष रिपीट करण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवते. म्हणजे आयुष्यातला शिक्षणातला 1 वर्ष अधिकचा काळ शिक्षण घेत बसावं लागतं. म्हणजेच आयुष्यातला 1 वर्ष खर्च अधिकच्या शिक्षणावर करावा लागतं. त्यालाच आपण रिपीट असे म्हणतो. पण पॉलिटेक्निक केल्यामुळे रिपीट करण्याचा विषयच राहत नाही. आणि पॉलिटेक्निक करताना 70% अभ्यासक्रम आधीच झाला असल्याकारणाने गेटसारख्या परीक्षांमध्ये सुद्धा पॉलिटेक्निक करून इंजिनिअरिंगमध्ये आलेले विद्यार्थी नियमित इंजिनिअरिंगपेक्षा अधिकचे मार्क्स सहज मिळवतात. एक उदाहरण देतो मित्रांनो. स्विमिंग पूल अर्थातच जलतरण. जलतरण तलावात उथळ आणि खोल असे 2 भाग असतात. नवीन पोहणं शिकणाऱ्यास पहिल्यांदाच खोल पाण्यात टाकलं व नाकातोंडात पाणी जाऊन तो घाबरला तर जलतरण तलावाची तो आयुष्यभर पायरी चढणार नाही. परंतु तेच आधी पाय टेकतील अशा उथळ पाण्यात 8 दिवस सराव करून खोल पाण्यात सोडला तर तो सराईतपणे पोहू शकतो. उत्कृष्ट जलतरणपटू बनू शकतो. सुमार विद्यार्थ्यांचं असंच असतं. बरेचसे विद्यार्थी इंजिनिअरिंग झेपत नाही म्हणून अर्ध्यातच सोडून देतात. पण अशा विद्यार्थ्यांसाठी पॉलिटेक्निक करून इंजिनिअरिंग करणे हा राजमार्गच नव्हे का? आता पुढचा प्रश्न येतो, डिप्लोमा करायचं तर कोणत्या कॉलेजमधून? कॉलेज कसं निवडायचं? कॉलेज कोणतं निवडायचं? डिप्लोमा करताना तुम्हाला मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असे एक ना एक अनेक प्रकारचे इंजिनियर्स उपलब्ध असतात. आणि त्यासोबतच पॅरामेडिकल कोर्सपैकी डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी अर्थातच DMLT हा सुद्धा अभ्यासक्रम 3 वर्षाचा करता येऊ शकतो. अशा वेगवेगळ्या इंजिनिअरिंगच्या 67 शाखांमधून तुम्हाला डिप्लोमा करता येऊ शकतं. मग कुठून करायचे असे डिप्लोमा हेही तेवढंच महत्त्वाचं. चला त्याच्याबद्दल काही माहिती मिळवू. आता सुरुवातीलाच मी जय भारत विद्यार्थी मित्रांनो असं बोललो होतो. जय भारत हा शब्द कुठून आला तर ग्रामीणमधून. ग्रामीणने आपलं वेगळंपण जोपासलंय. कशा पद्धतीने ते तुम्हाला सांगतो. काहीतरी वेगळेपण म्हणजे वाईट नाही. वेगळं म्हणजे चांगल्यातून चांगलं, द बेस्ट. तुम्ही म्हणाल असं काय वेगळेपण आहे ग्रामीण कॅम्पसमध्ये? मी इथे फक्त 3 बाबी सांगू इच्छितो. 1. मूलभूत संकल्पना स्पष्ट करत दर्जेदार शिक्षण देणे. 2. प्रत्येक विद्यार्थ्याला कमीत कमी 2 नोकऱ्या देण्यास सज्ज. आणि 3. विद्यार्थ्यांना शिस्त लावणे. दर्जेदार शिक्षण म्हणजे नेमकं काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर अभ्यास करून 98% मार्क मिळवणे म्हणजे दर्जेदार शिक्षण का? नव्हे. तर अभ्यास करून त्यातील संकल्पना समजून घेऊन प्रॅक्टिकल करून त्या प्रॅक्टिकलचे आजच्या युगातील ॲप्लिकेशन्स काय आहेत हे सगळं ज्ञान मिळवणं म्हणजे दर्जेदार शिक्षण. समजलं का म्हटल्यानंतर सगळे विद्यार्थी होच असं उत्तर देतात. परंतु लिहायला किंवा सांगायला म्हणलं तर मात्र घाबरतात. ग्रामीणच्या विद्यार्थ्यांना असं नाही. तर ग्रामीणमध्ये कसं शिकवलं जातं? ग्रामीणमध्ये आम्ही सगळं सोपं करून सांगतो. ते कसं? आता पहा. चौकोनी ठोकळा, डस्टरसारखा आकार, दंडगोल, पेनसारखा आकार व गोल, गोटीसारखा आकार या तिन्ही वस्तू लोखंडाच्या व सारख्याच वजनाच्या आहेत. या सर्व वस्तू एका टेबलावर ठेवल्या, त्यांना पुढे ढकलायचे आहे, तर कोणत्या वस्तूला ढकलण्यासाठी कमी बल म्हणजेच फोर्स लागेल? गोटी. हां, हे उत्तर बरोबर आहे. पण का असा जर प्रश्न विचारला, आता अडलं ना घोडं? विचार करून सांगा अचूक कारण काय आहे ते. गोटी व टेबलाचा संपर्क क्षेत्र म्हणजेच सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट हा सर्वात कमी आहे. त्यामुळे येथे घर्षण सर्वात कमी होते व त्यामुळे गोटी ढकलण्यासाठी सर्वात कमी बल म्हणजेच फोर्स लागते. डस्टर व टेबलमधील संपर्क क्षेत्र सर्वात जास्त असल्याने घर्षण जास्त निर्माण होते. पर्यायाने आपल्याला अधिक बल लागते. याचा उपयोग कुठे होतो? गाडीचे चाक, बेअरिंग जिथे घर्षण कमी करावयाचे आहे त्या वस्तू गोल असतात. मग घर
का गोल केलं जात नाही? कारण तिथे घर्षण नसतेच. मग बस कारचं काय? तर समोरचा भाग अगदी चौकोनी न करता थोडा निमुळता व वक्र केला जातो, जेणेकरून हवेचे घर्षण कमी व्हावे. त्याला एरोडायनॅमिक शेप असं म्हणतात. आता यातील तत्त्व काय? तर सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट कमी केल्यास बल कमी लागते. विसराल काय जन्मभर? नक्कीच नाही. असंच शिकवलं जातं ग्रामीणमध्ये. आता दुसरं, आपण पाहिलं की जीवाचा इतका आटापिटा करून शिक्षण घ्यायचं आणि नंतर पैसे कमवायचे, आपला चरितार्थ सांभाळायचा, आईवडिलांची सेवा करायची, लहान बहिणीचं लग्नसुद्धा करायचं, घरच्या जबाबदाऱ्या स्वीकारायच्या. मुलींनो, तुम्ही पण लक्षात ठेवा, शिक्षण असेल तुम्हाला तर मान मिळतो तुम्हालाच. कोणते संकट कधी येईल याचा नेम नसतो. नोकरी असेल तर ते संकट पेलण्याची ताकदसुद्धा तुमच्यात येते. आजही पहा, नोकरी करणारी सून असेल तर सासू ड्युटीवरून आली की लगेच चहा टाकू का असे विचारते. पण तीच सून नोकरी करत नसेल तर घरातील 10 कामं सासू तिला सांगते. त्यामुळे मुलांपेक्षा तुम्ही शिकणं जास्त गरजेचं आहे. मग मला सांगा मित्रांनो, तुम्हाला किती पगाराची नोकरी लागेल? 10,000 रुपये बस होतील का महिन्याला? नक्कीच नाही. कदाचित आज ठीक आहे, पण उद्या लग्न झाल्यानंतर काय? लग्न झाल्यानंतर म्हणलं की पहा बरं मुलं कशी हसलीत. कारण आपल्या जोडीदाराचाही खर्च आपल्याला भागवायचा असतो आणि मग 10,000 रुपये आपल्याला अपुरे वाटायला लागतात. आणि म्हणून त्यासाठी काय पाहिजे? तर हातामध्ये कौशल्य, नुसतं ज्ञान असून चालणार नाही. स्किलफुल एज्युकेशन असेल तर आपल्याला चांगल्या पगाराची म्हणजेच चांगल्या पॅकेजेसची नोकरी सहजतेने मिळू शकते आणि आपला चरितार्थ उत्तमरित्या चालू शकतो. आणि हेच शिकवलं जातं ग्रामीणमध्ये. ग्रामीणमध्ये प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक प्रॅक्टिकल स्वतः करतो आणि मग त्याची स्किल सहजच वाढत जाते. कारण ते केल्याशिवाय त्याची सुटकाच नसते. कारण इंजिनिअरिंग असो वा मेडिकल, प्रात्यक्षिक कौशल्याशिवाय तो चांगला इंजिनियर किंवा डॉक्टर बनूच शकत नाही. त्यामुळे ग्रामीणमध्ये 100% अभ्यासक्रम पूर्ण करून प्रात्यक्षिक कौशल्य मिळतातच. कारण प्रात्यक्षिक विद्यार्थ्याने स्वतः केलेले असते. विद्यार्थ्याकडे प्रात्यक्षिक कौशल्ये आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने केलेले प्रयत्न यामुळे एका विद्यार्थ्याला 2 नोकऱ्या हमखास मिळतात. मी वारंवार स्किलवर लक्ष देण्यासाठी सांगतोय, स्किल आत्मसात करण्यासाठी सांगतोय. का? तर कारण आजकाल बाहेरच्या क्षेत्रामध्ये जर पाहिला तर अनेक संस्था ओपन झालेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांना आमिष देतात आणि त्या आमिषांना विद्यार्थी बळी पडतात. या ॲडमिशनला, भेटा परीक्षेला म्हणजे कॉलेज करण्याची आवश्यकता नाही, प्रॅक्टिकल करायची आवश्यकता नाही. परीक्षेतसुद्धा शक्य झाल्यास आम्ही तुम्हाला मदत करू आणि कागदाची डिग्री सहज मिळवून देऊ. फक्त नोकरीचं काय ते बोलू नका, ते तुमचं तुम्ही पहा. मग कौशल्य नाहीत, ज्ञान नाही, ना नोकरी नाही, म्हणजेच ना घर का ना घाट का. अशा परिस्थितीत कागदाची डिग्री घेऊन करायचं तरी काय? पण कागदाच्या डिग्रीला मार्केटमध्ये मान असतो का? नक्कीच नाही. तर मान कोणाला मिळतो, पैसा कोणाला मिळतो? ज्याच्या हातामध्ये स्किल आहे त्यांनाच. मग अशा आमिषांना बळी पडू नका आणि चांगल्या संस्थेमध्येच आपलं ॲडमिशन घेऊन करिअर चांगलं आणि उज्ज्वल घडवा. तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात, कारण तुम्ही अशा संस्थेत शिक्षण घेत आहात जिथे तुमचे शिक्षक तुम्हाला चांगलं तर शिकवतातच, पण करिअरबद्दल करिअर गायडन्ससारखे कार्यक्रम आयोजित करून तुम्हाला उत्तम करिअरचे अनेक पर्याय तुमच्यासमोर ठेवत असतात. म्हणून मी या संस्थेचे मनपूर्वक अभिनंदनसुद्धा करतो. म्हणून चांगल्या संस्थेत प्रवेश घ्या आणि उत्तम करिअर घडवा. कोणावरही विश्वास ठेवू नका, अगदी माझ्यावरसुद्धा विश्वास ठेवू नका. विश्वास ठेवा तुमच्या गुरुजनांवर. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तुमचे सर, मॅडम, गुरुजन वर्ग जिथे सांगतील त्या पद्धतीने तुम्ही पुढील मार्ग निवडा, म्हणजे तुमचं करिअर उज्ज्वल बनेल. मग आता पुढचा प्रश्न येतो की ॲडमिशन घ्यायचं तर कोणते कोणते कागदपत्र लागतात? कागदपत्रांची यादी मी तुम्हाला सांगतो. हवं तर लिहून घ्या, लक्षात ठेवा. सगळ्यात पहिला 10वीचा मार्क मेमो. तो आज मिळणार आहे का? नक्कीच नाही. त्यासाठी काय करावं लागणार आहे? रोज कॉलेजला यायचं, नियमित अभ्यास करायचा, सराव परीक्षा द्यायची, मुख्य परीक्षा द्यायची, तेही कॉपीमुक्त अभियानामध्ये परीक्षा द्यायची आणि मग तुम्हाला 10वीचा मार्क मेमो तोही चांगल्या गुणाने मिळेल. त्याच्यानंतर नंबर 2 दुसरं लागतं तुम्हाला TC. TC म्हणजे काय माहिती आहे का मित्रांनो? TC म्हणजेच
ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजेच शाळा सोडल्याचा दाखला तो आज मिळणार आहे का? नक्कीच नाही. त्यासाठी काय करावं लागेल? पुन्हा तेच नियमित शाळा करायची, नियमित अभ्यास करायचा, सराव परीक्षा द्यायची, मुख्य परीक्षा द्यायची, कॉपीमुक्त अभियानामध्ये परीक्षा द्यायची आणि उत्तम मार्क मिळाले की तुम्हाला सहजतेने TC या शाळेतून नक्कीच मिळेल. नंबर 3, उत्पन्नाचे प्रमाणपत्र. मग उत्पन्नाचे प्रमाणपत्र तुमचे लागणार आहे का मित्रांनो? नाही. उत्पन्नाचे प्रमाणपत्र तुमच्या आईवडिलांचे म्हणजेच पालकांचे लागतं. वार्षिक उत्पन्न किती आहे त्याचं प्रमाणपत्र मिळत असतं. त्याला आपण इन्कम सर्टिफिकेट असे म्हणतो. उत्पन्नाचं प्रमाणपत्र दाखवलं तर तुम्हाला शासनाच्या अनेक सोयीसुविधा घेता येतील. त्याच्यानंतर प्रत्येक कास्टला विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत शासनाच्या वतीने. त्यासाठी लागतं कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट म्हणजे काय? तर जातीचे प्रमाणपत्र. जातीचे प्रमाणपत्र SC, ST, OBC, VJNT, SEBC, SBC या सर्वांना जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यानंतर पुढचं प्रमाणपत्र आहे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र SC, ST आणि ओपन कॅटेगरी ह्या तिघांना सोडून बाकी सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढणं आवश्यक आहे. त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड. आधार कार्ड म्हणलं की 3 गोष्टी महत्त्वाच्या: जन्माची तारीख, जन्माचा महिना, जन्माचं वर्ष. ह्या तिन्ही गोष्टी अपडेटेड असायला पाहिजे आणि त्याच्यावरचा फोटोसुद्धा अपडेटेड असायला पाहिजे. कागदपत्र तर जमली, मग आता फॉर्म कुठे भरायचा आणि कसा भरायचा? तर फॉर्म आपण ऑनलाईन पद्धतीने भरू शकतो आणि ती प्रक्रिया असते सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच CAP, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया. डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच DTEच्या वेबसाईटवर हा फॉर्म तयार होतो. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक वेगळा फॉर्म जनरेट होत असतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःचा पासवर्ड असतो. तो पासवर्ड गोपनीय ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण परीक्षेचा फॉर्म भरणे, ऑप्शन फॉर्म भरणे, कॉलेजेसची निवड करणे, संस्थेची निवड करणे, शाखांची निवड करणे हे सगळं आपल्या त्या लॉग इन असलेल्या फॉर्ममधून भरायचं असतं. तर त्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी सुविधा व माहिती केंद्र याची निर्मिती केलेली आहे. जसे की आपल्या नांदेड जिल्ह्यासाठी 2508 हा अधिकृत सुविधा केंद्र आहे, ज्या ठिकाणी तुम्ही आपला फॉर्म सहजतेने आणि सुलभतेने भरू शकता. एवढंच नव्हे तर तिथं तुम्हाला करिअर काउन्सेलिंग करण्यासाठी अनेक शिक्षण तज्ज्ञांची नेमणूकसुद्धा केलेली आहे. तिथे तुम्ही जात असताना तुमच्या आईवडिलांना निश्चित घेऊन जा, म्हणजे तुमचा बुद्ध्यांक काय आहे, तुम्हाला कोणती शाखा निवडायची आहे याचं सविस्तर मार्गदर्शनसुद्धा तुम्हाला त्या केंद्रावर केलं जातं. हा फॉर्म भरल्यानंतर शासनाच्या विविध सवलती आहेत असं मी बोललो होतो. कशा? त्या पद्धतीने पहा. उदाहरणासाठी महाराष्ट्रातल्या एका कॉलेजला ओपन कॅटेगरीला एका विषयाला फीस आहे 53,000 रुपये. जर आपल्याकडे सगळे कागदपत्र असतील, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, ज्या पद्धतीने मी माहिती दिली ते जर सगळे प्रमाणपत्र असतील, शासन कोणत्या पद्धतीने सवलत देतो? SC आणि STच्या विद्यार्थ्यांना नाममात्र केवळ 200 रुपये शुल्क लागतं. VJNT कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फक्त 5,585 रुपये फीस लागते. OBCच्या विद्यार्थ्यांना 29,230 रुपये लागतात. बाकीची फीस कोण देतं? तर बाकीची फीस शासन देत असतं. शिवाय या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसुद्धा मिळत असते. मग ओपन विद्यार्थ्यांसाठी काही सुविधा आहेत का? हो आहेत. ओपन विद्यार्थ्यांसाठी 4 पद्धतीच्या सुविधा आहेत. त्याची माहितीच आपल्याला नसतं, ती जनजागृती करण्यासाठीच मी आपल्यापर्यंत आलेलो आहे. ओपन विद्यार्थ्यांना 4 सुविधा, जसे की पहिली सुविधा EBC सवलत, म्हणजे 53,000 पैकी साधारणतः 50% फीस शासन वापस देते, रिएम्बर्स करते विद्यार्थ्यांना. दुसरी सुविधा ही गमतीदार सुविधा आहे TFWS, ट्यूशन फी वीवर स्कीम, म्हणजे 53,000च्या ऐवजी फक्त 5,585 रुपये लागतात. तिसरी सुविधा EWS, ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. EWS म्हणजे काय? तर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. त्या विभागातील विद्यार्थ्यांना EWS सुविधामध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक शाखेला 10% अतिरिक्त कोटा असतो, तो फक्त ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी. त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. आणि चौथी योजना डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना. यामध्ये ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना साधारणतः 20 ते 25,000 रुपये रिटर्न मिळतात, परत मिळतात शिक्षणासाठी. आहे की नाही मग शासकीय सवलतीमध्ये पॉलिटेक्निक पूर्ण करणं सहज सोपं, अगदी सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. आता कॅम्पस प्लेसमेंट.
कॅम्पस प्लेसमेंटचं नाव ऐकलं आहे का कधी तुम्ही? तर विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा किंवा डिग्री पूर्ण झाल्यानंतर आपण कंपन्या शोधायला जात असतो आणि तिथं आपली गोची होते. कारण पुण्यासारख्या चाकण MIDCमध्ये जर गेलात तर एका कंपनीपासून दुसऱ्या कंपनीमध्ये जायला 4 ते 5 किलोमीटरचं अंतर आहे आणि आपण जर पायपीट करत गेलो तर बहुधा कंपन्यांच्या गेटवरच आपल्याला अडवलं जातं. आपल्याला साधी एंट्रीसुद्धा मिळत नाही. मग नोकरी काय मिळणार? आणि त्यासाठी असतं ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट, जे प्रत्येक कॉलेजमध्ये कार्यरत असणं अपेक्षित आहे. ग्रामीणचे आणि इंडस्ट्रीजचे सौदाहर्याचे संबंध आहेत. त्यामुळे मागील 40 वर्षांपासून 45 पेक्षा अधिक कंपन्यांसोबत ग्रामीणचे टायअप झालेले आहे. म्हणजे 45 कंपन्या अगदी ग्रामीणमध्ये येतात आणि विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू घेतात. 5व्या सेमिस्टरमध्ये इंटरव्ह्यू होतात आणि परीक्षेला जाण्यापूर्वीच त्याच्या हातामध्ये ऑफर लेटर असतं आणि विद्यार्थी ठरवतो की मला एका कंपनीमध्ये जायचं आहे का दुसऱ्या कंपनीमध्ये. कारण एका विद्यार्थ्यास किमान 2 ते 3 कंपन्यांचे ऑफर लेटर देण्याची जबाबदारी ही ग्रामीणने उचललेली आहे. ग्रामीणमध्ये प्रवेश म्हणजेच नक्कीच जॉब ऑफर लेटर. कारण ग्रामीणने आपल्या वेगळेपणातून अनेक वेळा सिद्ध केलं आहे की ग्रामीणमध्ये ॲडमिशन घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना हमखास नोकरी मिळतच असते. तुम्हाला पण नोकरी पाहिजे आहे, आईवडिलांसोबत बायको पोरांचा खर्च सांभाळायचा आहे, चांगल्या मानाची पगाराची जॉब मिळवायची आहे, चांगलं पॅकेज कमवायचं आहे, तर नक्कीच विचार करा ग्रामीणचा. कारण ग्रामीणचं ब्रीदवाक्यच आहे, टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडालाही देव पण येत नाही. चांगल्या शिक्षणाला पर्यायच नाही आहे. चांगल्या कष्टाला नक्कीच साथ द्या ग्रामीणची, म्हणजेच उत्तम फळे तुम्हालाही चाखता येतील इतर विद्यार्थ्यांप्रमाणे. आणि म्हणूनच संस्थेने प्रवेशद्वाराजवळच मोठी पाटी लावलेली आहे की ज्यांना नियमित वर्ग करण्याची इच्छा नाही त्यांनी ग्रामीणमध्ये प्रवेश घेऊ नये. कारण ग्रामीणमध्ये प्रवेश घेतला तर 80% उपस्थिती अनिवार्य, शिस्तीचे भोगते असणारी संस्था म्हणून ग्रामीणची ओळख. अथक परिश्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच ग्रामीण सहकार्य करतं. संस्थेत प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या कमी नाही आहे. मागच्या वर्षी 100%, त्याच्या आधीच्या वर्षी 97% विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले. यावर्षी तर कमालच झाली. 82% असणाऱ्या विद्यार्थ्याला ग्रामीणची कॉम्प्युटर शाखा मिळाली नाही. त्या विद्यार्थ्याने पहिल्या ऑप्शन फॉर्ममध्ये ग्रामीण टाकलं, दुसऱ्या ऑप्शन फॉर्ममध्ये सुद्धा ग्रामीण टाकलं, तिसऱ्या ऑप्शन फॉर्ममध्ये सुद्धा ग्रामीणचाच पर्याय निवडला. कारण त्याला ग्रामीणशिवाय इतरत्र जायचं नव्हतं. पण दुर्दैवाने 82%ला सुद्धा OBC कॅटेगरीला कॉम्प्युटरची जागा मिळाली नाही. कारण ग्रामीणने आपली उंची केव्हाचीच वाढवलेली आहे आणि आपलीसुद्धा करिअरची उंची वाढवायची असेल तर ग्रामीणमध्ये प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. जय भारत.